आता बातमी आहे पुणेकरांसाठी। पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं आज उद्घाटन होणार आहे। रुबी हॉल ते रामवाडी मार्गाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे त्याच्या माध्यमातून पार पडेल। आणि पुणे मेट्रोचा विस्तारित टप्पा गेल्या वर्षी 1 ऑगस्टला सुरू झाला। वनाज ते रुबी हॉल असा 9.5 किलोमीटरचा मार्ग सुरू झाला होता, तर रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित 5.5 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचं उद्घाटन होणार असून या मार्गावर बंड गार्डन, येरवडा, कल्याणी नगर आणि रामवाडी अशा स्थानकांचा समावेश आहे। याचबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत भुंदे क्षणाला आपल्या बरोबर आहेत। चंद्रकांत, दुसरा टप्पा जो आहे तो सुरू होतोय, त्या मार्गिकेचा आज लोकार्पण जे आहे ते नरेंद्र मोदी व्हीसी द्वारे करतील। पुणेकरांसाठी प्रवास अधिक सुखकर होणार का? हो, निश्चितच। मी तुला पहिल्यांदा इकडलं दृश्य दाखवेल। पुणे हे सगळं स्क्रीन लागलेलं आहे, सगळे सज्ज आहेत। पुण्यातले सगळे हुजहू इथं आलेले आहेत। म्हणजे भावी खासदार, विद्यमान खासदार, हो घातलेले खासदार, इच्छुक खासदार सगळी मंडळी आहेत। म्हणजे काही माजी खासदार, ही सगळी मंडळी इकडे मेट्रो लागलेली दाखवतील असं सर्वांना झालंय। कारण एका अर्थाने पुणे मेट्रोचं स्वप्न जे आहे ते पूर्ण 100% सत्यात उतरले। वनाज ते रामवाडी हा पूर्ण मार्ग आज कंप्लीट होतोय। इथून रुबी हॉल क्लिनिक ते त्याचं उद्घाटन आज मोदीजींच्या हस्ते होतंय। काय सांगाल, तुमच्या भागात उद्घाटन होतंय? अत्यंत चांगला क्षण आहे, आनंदाचा क्षण आहे। पुणे शहराला हवी अशी असणारी मेट्रो आज पूर्ण होते। याच्या अगोदर देखील अनेक टप्प्यांचं उद्घाटन झालंय, पण आज रुबी हॉल ते रामवाडी हा टप्पा पूर्ण होतो, याचा आनंद आहे। याचा लाभ हजारो लोकांना होणार आहे आणि याच्यातून हजारो ट्रॅफिकची समस्या कमी होणार आहे। मी बघा मोदीजी आलेले स्क्रीनवर आलेले आहेत, हडीकर सर आहेत। काय सांगाल, सुरू झालाय, आपण नंतर बोलू। नाही, हडीकर सर स्वतः सांगतात प्रोग्राम सुरू झालाय, त्यामुळे आता आम्ही बोलत नाही। समोर मुरली मोहोळ आहेत, माजी महापौर, हे सगळे आयुक्त आहेत, सगळे मंडळी वाट बघतात। सगळे मोदीजी आलेले आहेत, त्यामुळे प्रोग्रामला सुरुवात झाली आहे। त्या अर्थाने सगळे प्रोग्राम बघतात आणि कधी मोदीजी हिरवी झेंडी दाखवतात। आपल्यासोबत महापौर आहेत। पुणेकरांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे। मेट्रोच्या अजून एका मार्गाचं आज उद्घाटन होत आहे। ज्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं त्यांच्या हस्ते उद्घाटन होतं। ही एक मोठी घटना आहे, जे आजपर्यंत देशात कधी घडलेले नाही। आणि आज पुणेकरांना रुबी हॉल ते रामवाडी हा नवीन मार्ग उपलब्ध होतोय, त्यामुळे वनाज ते रामवाडी हा पूर्ण मार्ग आज उद्घाटन होतोय। पुणेकरांसाठी अत्यंत एक समाधानाची बाब आहे की पुण्यातले मेट्रो एक मार्ग आज पूर्णपणे सुरू झाला। तिसऱ्या टप्प्यातलं आज उद्घाटन होत आहे। त्याच्या आधी तुमचं नाव येणार अशी चर्चा आहे, त्यामुळे पुणेकरांच्या वतीनं मोदीजींना खूप खूप धन्यवाद, त्यांचे आभार। आजच्या यादीत तुमचं नाव फायनल झालं आहे? ते नाही माहिती। नाही बघत आता सॉरी आम्ही पुढे जातो। सगळे प्रेक्षकांची लगबग दिसते आपल्याला। कार्यक्रम कधी सुरू होतोय, त्यामुळे मी पुन्हा एकदा सचिनला सांगेन स्क्रीन दाखवूया आपण। प्रोग्राम सुरू झालाय मोदीजींचा कार्यक्रम। आपका एक बार बोल दिया सर, आपको कि वहाँ सामने नहीं दिख रहा है, आप उस साइड हो जाइए। हो रे अलीकडे हे पट्टी चालू कैमरा वाला है वो है ना, हाँ वो वाला ना। प्लीज डिस्टर्ब मत। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन जे आहे ते पार पडतंय, त्याची दृश्य आपण बघतोय। पुण्यात मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं उद्घाटन आज पार पडत आहे। रुबी हॉल ते रामवाडीपर्यंत ही सेवा असेल। साधारण 5.5 किलोमीटर अंतराचा हा मेट्रो मार्ग आहे। या मार्गावरती बंड गार्डन, येरवडा, कल्याणी नगर आणि रामवाडी अशी स्थानक आहेत, ज्या स्थानकांचा यामध्ये समावेश आहे। यापूर्वी साधारण 9.5 किलोमीटरचा जो मार्ग आहे तो म्हणजे वनाज ते रुबी हॉल हा जो मार्ग आहे त्या मेट्रोचा शुभारंभ झालेला आहे। 1 ऑगस्टला याचा शुभारंभ करण्यात आला होता आणि आता त्याच्याच पुढच्या 5.5 किलोमीटर मार्गाचा शुभारंभ जो आहे तो केला जातोय।
आणि आता नरेंद्र मोदींच्या हस्ते आपण पाहतोय उद्घाटन जे ते करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे उद्घाटन केलंय। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे अंतक्षणाला आपल्या बरोबर आहेत। चंद्रकांत, आपण बघतोय अखेर या दुसऱ्या मार्गाचं उद्घाटन ते पार फक्त फ्रेम मेट्रो रुबी हॉल ते रामवाडी असा हा विस्तारित 5.5 किलोमीटर अंतराचा मार्ग आहे, मेट्रो मार्ग आहे, ज्याचं उद्घाटन पार पडत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन जे ते पार पडलंय। पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांच्याकडे। चंद्रकांत, अखेर रुबी हॉल ते रामवाडी या मार्गावर आता मेट्रो धावणार? हो विशाल, ऑल टू सेट आहे। मी बघू शकतो मेट्रो सज्ज आहे। कधी पंतप्रधान मोदीजी हिरवी झेंडी दाखवतील याची वाट सगळे पाहुणे बघतायत। इकडे सज्ज झालेला आहे कॅमेरा, अगदी कॅमेरा लावून झालेला आहे। आता पंतप्रधान मोदींचं भाषण संपलं की ते हिरवी झेंडी दाखवतील। सर्वात पहिले तिकडे पिंपरी चिंचवडच्या मार्गिकेचं भूमिपूजन होईल आणि त्यानंतर मग इथल्या ही जी मेट्रो आहे आता इथं सजून उभी, तिचं उद्घाटन होईल मोदीजींच्या हस्ते। आणि हा जो प्रवास आहे पुणेकरांचा मेट्रोचा, तो खऱ्या अर्थाने परिपूर्ण होईल। कारण आतापर्यंत मेट्रो होती नाही असं नाही, पण ती रुबी हॉल पर्यंतच प्रवासी सेवा सुरू होती, ती आता थेट रामवाडीपर्यंत आहे। मग एका अर्थाने जो 16.5 किलोमीटरचा जो पहिला फेजमधला जो मार्ग होता, फर्स्ट मार्ग मग वनाज ते रामवाडी, तो आज कंप्लीट होतो एका अर्थाने। आणि तिकडे जी एक्सटेन्सिव्ह मार्ग आहे दुसऱ्या मार्गाची पिंपरी चिंचवड ते स्वर्गाची ते पिंपरी चिंचवड ते निगडी, या नवीन मार्गिकेचं विस्तारित मार्गिकेचं भूमिपूजन आज पंतप्रधानांच्या हस्ते होतं। हे 2 महत्त्वाचे टप्पे आहेत पुणे मेट्रोमधले, त्याचं उद्घाटन आणि लोकार्पण, खऱ्या अर्थाने लोकार्पण ह्या मेट्रोचं होईल आणि भूमिपूजन त्या निगडीचं होईल। अशा दोन्ही गोष्टी ह्या पुणे मेट्रोच्या प्रवासा वाटचालीतल्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात। त्याचं उद्घाटन आता मोदींच्या हस्ते होतं आणि सगळे पुणेकर त्याच्या आतुरतेने वाट बघतात, सगळे समोर। बरोबर, धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल। पुणेकरांच्या सेवेमध्ये आता आपण बघतोय की दुसरा मार्ग जो आहे यामध्ये रुबी हॉल ते रामवाडी असा मार्ग जो 5.5 किलोमीटरचा, या मार्गावरती अखेर मेट्रो धावणार आहे। यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।